वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ऑर्डिनन्स फॅक्टरी भंडारा इथनं वेकन्सीज आलेल्या आहे. केंद्र सरकारची नोकरी असणार आहे. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत असणार आहे. वेतन खूप चांगलं असणार आहे. अर्ज फी नसणार आहे आणि ही कंत्राटी भरती असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सनी आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. ऑर्डिनन्स फॅक्टरी भंडारा, एंगेजमेंट ऑफ DBW पर्सनल ऑफ AOCP ट्रेड ऑन टेन्युअर बेसिस. तर ऑफलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर कॅन्डिडेट possessing NAC NTC certificate issued by NCTVT, now NCVT, of AOCP trade who are trained in ordnance factories under erstwhile Ordnance Factory Board or under Munition India Limited MIL. तर DBW डेंजर मॅनेजर वर्कर पर्सनल ऑफ AOCP ट्रेड ऑफ टेन्युअर बेसिस. एका वर्षासाठी ही पोस्ट भरायची आहे त्यांना, टेन्युअर बेस DBW. आणि ही जी 1 वर्षाची पोस्ट आहे, मी कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणाली तरी ही 4 वर्षापर्यंत एक्सटेंड होऊ शकते. आणि पे स्केल खूपच चांगलं आहे, त्यामुळे विचार करायला हरकत नाही. 19,900 ही जी सॅलरी बेसिक असणार आहे. स्किल लेवल स्किल्ड वर्कर हवं आहे. अनरिझर्व 36 आहे. OBC विथ NCL 21, SC 8, ST 7, EWS 8, एक्स सर्व्हिसमॅन 8. तर अशा पोस्ट आहे, खूप साऱ्या पोस्ट आहे. क्वालिफिकेशन जसं मी वरती वाचलं ते असणार आहे. एज लिमिट 18 ते 35 वर्ष असणार आहे. 30/3/24पर्यंत 5 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे SC ST साठी. OBC नॉन क्रिमिलेअर असेल तर 3 वर्ष असणार आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी +3 इयर्स असणार आहे. ॲप्लिकेशन फी नसणार आहे. अप्लाय कसं करायचं आहे तर अप्लाय तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जो दिला आहे खाली तो ब्लॉक लेटर्समध्ये भरायचा, म्हणजे कॅपिटल लेटर्समध्ये भरायचा आहे. आणि व्यवस्थित भरून ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ DBW पर्सनल ऑफ AOCP ट्रेड ऑन टेन्युअर बेसिस असं वरती लिहून तो ॲप्लिकेशन तुम्हाला नेसेसरी एन्क्लोजर्स म्हणजे तुमचे जे सेल्फ अटेस्टेड जे आहे फोटोग्राफ ते पाठवून व्यवस्थित तुम्हाला खालच्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे भंडाऱ्याला. तर ॲप्लिकेशन क्लोजिंग डेट पुढच्या महिन्यात 30/3/2024पर्यंत आहे. रेन्युमरेशनबद्दल आपण वाचलो आहे. त्यानंतर 8 तास एव्हरी डे ड्युटी असणार आहे. जॉब स्पेसिफिकेशन मॅन्युफॅक्चरिंग अँड हँडलिंग एक्सप्लोसिव्ह अँड हजार्डस केमिकल. मोड ऑफ सिलेक्शन कसं असणार आहे तर मार्क्स स्कोर्ड इन NCTVT म्हणजे तुम्ही जेवढे मार्क्स स्कोर केले त्याच्यावरनं मेरिट येणार आहे. आणि मग तुमची ट्रेड टेस्ट घेण्यात येणार आहे. प्रॅक्टिकल टेस्ट घेण्यात येणार आहे 100 मार्काची. आणि मग मेरिटनुसार तुम्हाला प्रॅक्टिकल टेस्टसाठी म्हणजे 80% आणि 20% असं काढणार आहे. मार्क्सचं 80% आणि प्रॅक्टिकलचं 20% असं काढणार आहे. आणि मग तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवणार आहे. त्यानंतर जनरल कंडिशन्स वाचू शकता तुम्ही. जनरल इथे दिलेले आहे पॉईंट्स, ते वाचू शकता. त्यानंतर इथे अलाउन्सेस दिलेल्या आहे, फॅसिलिटीज कोणत्या कोणत्या अवेलेबल आहे. तसं केंद्र सरकारचं अंडरटेकिंग असल्यावर फॅसिलिटीज चांगल्या असतात. त्यानंतर टाय जर झाला तर ज्याला जास्ती मार्क आहे NCTVTमध्ये किंवा मग जो मोठा व्यक्ती असेल ज्याची बर्थ ऑफ डेट जास्ती जुनी असेल म्हणजे जो वयाने मोठा असेल त्याला जर वय सेम आलं तर एक स्ट्रेट अप्रेंटिस ऑफ भंडारा त्याला प्रेफरन्स दिलं जाईल. ईमेलने तुम्हाला ॲडमिट कार्ड किंवा कॉल लेटर येईल. तर तुमचा ईमेल ॲड्रेस जो आहे तो चालू द्याल आणि व्यवस्थित चालणारा द्याल. त्यानंतर इथे पाहू शकता फॅक्टरीचे नावं दिलेली आहे, कुठे कुठे फॅक्टरी आहे. हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा तुम्हाला भरून द्यायचा आहे ब्लॉक लेटर्समध्ये व्यवस्थित सुवाच्य अक्षरात. आणि मग तुम्हाला हा फॉर्म तुमच्या फोटोसकट पाठवायचा. एन्क्लोजरमध्ये काय पाहिजे, SSC बोर्ड सर्टिफिकेट आणि तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेटचे सगळे हे सर्टिफिकेट पाहिजे सेल्फ अटेस्टेड. आणि हे डिक्लेरेशनमध्ये तुमचं नाव भरायचं, डेट, प्लेस आणि सिग्नेचर. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आय होप तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत थँक्यू.